विधानसभा निवडणुकीकरता मवियाचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगण्यात येत आहे। 36 जागांमध्ये उद्धव ठाकरेंना सर्वाधिक म्हणजेच 15 जागा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र हा फॉर्म्युला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मान्य होण्याची शक्यता जवळपास फार धूसरच आहे। महाविकास आघाडीचा मुंबईचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सांगितलं जातंय। मुंबईतल्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतच जुंपण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबईतल्या तब्बल 25 जागांची मागणी केली होती, पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जागांबाबत थोडी नमती भूमिका घेतल्याचं सांगितलं जातंय। नव्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 15, काँग्रेस पक्ष 14 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 7 जागा लढणार असल्याची माहिती आहे। मुंबईत कमी जागांवर समाधान मानावं लागणार याची चिन्ह दिसताच खानदेश आणि मराठवाड्यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा ठोकलाय। महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे। खानदेशातला अनेक जागांवर शिवसेना यापूर्वी लढत आलेली आहे, जिंकलेली आहे। पुढली रणनीती काय असावी, कोणत्या जागा आपण लढायला हव्या, महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांना कोणत्या जागा जाऊ शकतात याची चर्चा तर होतच असते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजप द्वेषातून काँग्रेसला शरण गेल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय। काँग्रेसनं 288 जागा लढवल्या तरी उद्धव ठाकरेंची त्याला हरकत नसेल असंही मुनगंटीवारांनी म्हटलंय। 3 दिवस दिल्लीत जाऊन राहावं लागलं आणि तरीही वापस येताना आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा पोहा खाऊन बाहेर केलं। मुख्यमंत्री पदाचं काहीही ठरत नाही आणि आता तर जागांचा विषय कुठं आहे, आता ते एकजीव झाले। फक्त काँग्रेसने 288 जागा लढवल्या तरी चालेल। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काँग्रेसच्या गोटातून आल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे जर हा काँग्रेसचा फॉर्म्युला असेल तर त्यावरून उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेस नेत्यांसोबत उभा दावा मांडणार हे मात्र नक्की। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह दिलीप राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।